योद्धा न्यूज मराठी। दूध भेसळ करणाऱ्यांचा पर्दाफाश केल्याशिवाय शांत बसणार नाही। उद्या मंचरमध्ये सर्वपक्षीय भव्य निषेध मोर्चा। मंचर पुणे। दूध व्यवसायातील भेसळ हा अत्यंत गंभीर प्रकार असून जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या या भेसळखोरांचा पर्दाफाश केल्याशिवाय आपण शांत बसणार नाही, असा आक्रमक इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटचे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांनी दिला आहे। आंबेगाव तालुक्यातील दूध भेसळ प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत नुकतीच एक महत्त्वपूर्ण सर्वपक्षीय बैठक पार पडली। या बैठकीत दूध भेसळीच्या निषेधार्थ आणि तालुक्यातील बदनामी थांबवण्यासाठी उद्या सकाळी मंचरमध्ये स्थानिक मार्केटपासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत एक भव्य निषेध मोर्चा काढण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला। या बैठकीत बोलताना देवदत्त निकम यांनी स्पष्ट केले की या भेसळखोरांवर कडक कारवाई व्हावी यासाठी आजपासूनच तालुक्यात एक विशेष मोहीम हाती घेतली जात आहे। आंबेगाव तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीच्या सरपंचांकडून एक पत्र आणि ठराव गोळा केला जाईल, जो थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवला जाईल। तसेच या भेसळीचा शोध घेणारे आयुक्त तुकाराम मुंढे यांचे अभिनंदन करणारे फ्लेक्स प्रत्येक गावात लावून जनतेमध्ये जनजागृती केली जाईल। यावेळी महाराष्ट्र राज्य जागर संघटनेचे अध्यक्ष सुरेश भाऊ भोर यांनीही प्रशासकीय यंत्रणेवर आणि भेसळखोरांवर तीव्र शब्दात हल्लाबोल केला। ते म्हणाले की या धक्कादायक दूध भेसळ प्रकरणामुळे संपूर्ण मंचर आणि भीमाशंकर परिसरातील प्रामाणिक दूध उत्पादक शेतकऱ्यांना नाहक बदनामी सहन करावी लागत आहे। नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या रॅकेटचा संपूर्ण शोध घेऊन दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे। सरकारने जर या प्रकरणी तात्काळ पावले उचलली नाहीत तर हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल। या बैठकीत उपस्थित सर्वपक्षीय नेत्यांनी मागणी केली की सरकारने आरोपींना पाठीशी न घालता भविष्यात अशी भेसळ पुन्हा होणार नाही यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात। देवदत्त निकम आणि सुरेश भाऊ भोर यांनी तालुक्यातील सर्व ग्रामस्थ, शेतकरी आणि दूध उत्पादकांना उद्या सकाळी निघणाऱ्या या निषेध मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे। प्रतिनिधी पंकज सरवदे। लोकप्रतिनिधी बनणारे लोक सुद्धा यावर काहीच बोलत नाहीत। जे लोक या निमित्तानं आता आरोपी म्हणून आलेले आहेत, लोक त्याच्यामध्ये आता अंग काढून घ्यायला लागलेले आहेत आणि ही गोष्ट अतिशय भयानक आहे। माझे साहेब, तुमची मी माहीत ऐकली, बऱ्याच लोकांचे मी सगळ्या पत्रकारांना मनापासून धन्यवाद देतो की आपण सगळ्या या गोष्टी उघड केल्यामुळं जनतेपर्यंत या गोष्टी पोहोचलेल्या आहेत। अतिशय निंदनीय घटना आहे की विचार देखील आपण करू शकत नाही की चिमुकल्यांना आपण विष पाजतो, नागरिकांना आपण विष पाजतो आणि याच्यावर FIR देखील जे FIR झालेले आहेत ते FIR देखील पत्रकारांना मिळत नाही। जो आता प्रत्येक गावामधला कार्यकर्ता इथं किंवा नेते असतील, पण माझं मत आहे की 100% कुणी याला विरोध करणार नाही। आजपासून आपण मोहीम चालू करू की प्रत्येक गावच्या ग्रामपंचायतीचं सरपंचाचं एक पत्र त्या ठिकाणी घ्यायचं की आंबेगाव तालुक्यामध्ये असेल किंवा राज्यात कुठं असेल या भेसळयुक्तांचा पर्दाफाश झाल्याशिवाय त्या ठिकाणी थांबायचं नाही, अशा प्रकारचा ठराव या प्रत्येक ग्रामपंचायतीनं त्या ठिकाणी घ्यायचं पत्र त्या ठिकाणी घ्यायचं। आपण ते कलेक्ट करू आणि हे पत्र मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि FDAचे आयुक्त यांच्या नावाने घेऊ आणि त्यांना आपण त्या ठिकाणी पोच करू। हे काम आपण सर्वांनी, हे शक्य आहे का नाही? याचबरोबर दुसरं एक, आता इथून निघाल्यानंतर एक डिझाईन आपण फायनल करू। याला कोणाला स्वतःचा फोटो टाकून टाकायचा असेल त्यांनी छापा, याला बिगर फोटोचं टाकायचं असेल समस्त ग्रामस्थ म्हणा, शेतकरी म्हणा, दूध उत्पादक म्हणा, परंतु आयुक्त तुकारामजी मुंढे यांचा फोटो टाकून या भेसळ जे त्यांनी शोधून काढली त्याबद्दल त्यांचे अभिनंदनाचे फ्लेक्स हे प्रत्येक गावात त्या ठिकाणी लागले पाहिजेत। या तालुक्यामध्ये हे काम देखील आपण सर्वांनी करू। याच्यात काय अवघड आहे का? काय जातील 1,500-2,000 हजार रुपये आणि पण जर तुमच्या आमचं जीवाशी खेळणाऱ्याला ते आत घालत असतील, हे एक आपल्याला काम त्या ठिकाणी करायचंय। आणि सगळ्यात महत्वाचं की आपल्याला आंदोलन आता
थांबवून किंवा दमानी करू असं न करता माझं म्हणणं आहे की आता उद्या आपण बसू की आपण बाकी काही नाही तर मंचरमधून राजाभाऊ मंचरची तालुक्याची भीमाशंकरची मोठ्या प्रमाणामध्ये बदनामी झालेली आहे म्हणून उद्या आपण सकाळी किती वाजता जमायचं ते ठरवू आणि एक निषेध मोर्चा आपण इथून मार्केटमधून सुरू करू आणि कसा आपला ठरवायचंय आपले नगरसेवक आहेत मंचरमधून काढू आणि शिवाजी चौकामध्ये तिथं एक आपण निषेध व्यक्त त्या ठिकाणी करू परंतु याच्यात वेळ न लावता उद्या सकाळी किती वाजता आपण गोळा व्हायचं हे ठरवा. मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी. रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल. आजच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.